भाजपा के वरिष्ठ नेता सांसद नारायण राणे ने रविवार को स्थानीय चुनावों के मद्देनजर कोकण में अपनी शक्ति का जमकर प्रदर्शन किया। आगामी जिला परिषद पंचायत समिति चुनावों के मद्देनजर नारायण राणे ने यह शक्ति प्रदर्शन किया। इस अवसर पर मंत्री नीतीश राणे, विधायक दीपक केसकर और नीलेश राणे उपस्थित थे। इस दौरान नारायण राणे ने कंकावली जनसभा को संबोधित करते हुए कहा कि मैंने पूछा कि नारा इच्छा का क्या अर्थ है, क्योंकि हर जगह नारा इच्छा लिखे बैनर लगे थे। जब मैंने पूछा तब मुझे समझ आया कि नारायण राणे का मतलब नारा इच्छा ही है। जब मैं भाजपा में शामिल हुआ था तब मैंने कहा था कि भाजपा मेरे जीवन की आखिरी पार्टी है। उन्होंने कहा मैंने सभी पद योग्यता के बल पर हासिल किए हैं। एक व्यक्ति है जो मानता है कि अगर मैं जीवित रहा तो सम्मान के साथ जीऊंगा। उन्होंने कहा कि मेरा लक्ष्य यही था, मैं उसी के अनुसार बदलता रहा। अब हम अपने दम पर काफी हैं, किसी भी क्षण कुछ भी हो सकता है, हमारे पीछे कौन है। नारायण राणे ने कहा कि लोकसभा में जाने से पहले भी मैंने कहा था कि मुझे टिकट नहीं चाहिए, लेकिन नड्डा ने कहा कि हम तुम्हें राजनीति से नहीं छोड़ने देंगे। मैं थोड़ा घमंडी हूं, मैं कभी खुद को किसी से कम नहीं समझता, मुझे इस बात पर गर्व है, लेकिन अब मुझे कहीं तो रुकना ही होगा। उन्होंने कहा 36 साल की राजनीति में मैं केंद्रीय मंत्री और महाराष्ट्र का मुख्यमंत्री भी रहा। 1990 साल में कोकण के लोगों ने मुझे जिताया नहीं होता तो ये सब कुछ मिलना असंभव था। वंदे भारत से विवेक भिड़े की रिपोर्ट। आणि भगिनीने मागला नारा एकच, नारा शब्द होता नारा। मी शेवटी कोकणला विचारलं काय आहे नारा म्हणजे काय, नारायण आहे का अजून काय, ते दोन शब्द आहेत ते समजून घेतले आणि समजून घेत घेत मी कुडाळपर्यंत आलो आणि आता कणकवलीला तुम्हाला सर्वांना भेटतोय। बांधवांनो, कुलकर्णी थोडे विषयाला बगल देत देत काही गोष्टी ते बोलले। हॅलो, ठीक आहे, त्यांची काही चुकीचं नाही सांगितलं। हा मेळावा आयोजित करायची वेळ का आली मला कळलं नाही, का आली, कोणामुळे आली, कशासाठी आली ते कळलं। मी कधी काय म्हणालो नाही। मी बीजेपीत प्रवेश केला त्याच वेळेला एक वाक्य मी इतक्या प्रमुख नाही सांगितलं, त्यांनी माझ्या आयुष्यातील भाजपा शेवटचा पक्ष, त्यामुळे कोणी याच्याबद्दल चर्चा करायची काही गरज नाही, शेवटचा। मात्र माझा एक स्वभाव आहे, जगेन त्या मानाने स्वाभिमानाने जगेन। मला पदाची अपेक्षा आणि स्वार्थ नाहीये, हो नाहीये। काय माहित नाही मला, ईश्वराने जन्माला जे घातलं ते पदासाठी घातलं काय, असं मला प्रश्नचिन्ह उपस्थित आहे। एवढी पद मला मिळाली। बांधवांनो आणि भगिनीनो आणि मित्र हो, एक सांगा, मी एका पदाचा दुरुपयोग केला असं कोणी सांगा, माझ्या विरोधकांनी येऊ सांगा। राणेने या पदाला न्याय दिला नाही, दुरुपयोग केला नाही केला। म्हणजे आयुष्यात बालपण, नंतर प्रौढ आणि सर्व ठीक आहे, आयुष्यात हे येतात। बालपणापासून मग तरुणपण, प्रौढपण, वृद्धपण, आता जे आता चालू आहे। पण त्याप्रमाणे मी बदलत गेलो आणि परिस्थितीमुळे विचारामध्ये, आचारामध्ये, वागणुकीमध्ये मी बदल केला। अनेक जण थक्क, अनेक मोठे पत्रकार थक्क, राणे असे होते, असे कसे झाले। आधी गाडीतून जाताना बाजूने गाड्या जातात, सगळे पाहताना अरे वो राणे चेंबूर का ये नहीं हो सकता, असं चर्चा करतात। माणूस बदलतो का, अनेक लोक म्हणतात नाही बदलत, पण मी उत्तम उदाहरण आहे, मी बदलत गेलो। हे माझ्यासाठी नाही, माझं धैर्य, माझं स्वप्न,
मला साकार करायची होती आणि म्हणून परिस्थितीप्रमाणे बदलत गेली परिस्थिती. मी श्रीमंत घरात नाही जन्माला. मुद्दाम सांगतो तुम्हाला, हे कधी मी तुमच्याशी बोललो नाही. आज तुम्ही मला येऊन माईकपर्यंत सोडलं.